अधिकच्या माहितीसाठी। आणि यानंतर थेट जाऊयात सध्या विजय वडेट्टीवार बोलतायत। कामांचे आज मॅनेज केले जातात सगळी कामं, सगळ्या कामांमध्ये कुठेही स्पर्धा होत नाही आहे आणि 15% 20% वसुली करून कामं वाटली जात आहेत। हो, सोयाबीनवर एलो मोजॅक आलं, जवळपास 200 कोटीचा फटका आहे, 90% सोयाबीन गेलं, त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढायला लागलेल्या आहे। सगळेच आत्महत्या, कारण अशी परिस्थिती आली की शेतकऱ्याप्रती आत्ता एवढं उदासीन सरकार महाराष्ट्रात कधीच झालं नाही। महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढं उदासीन शेतकऱ्याच्या संदर्भात आणि शेतकऱ्याचा दुश्मनच, शेतकऱ्याचा द्वेष्ट सरकार, असं हे या सरकारची उपमा आहे। कर्जमाफी दिली नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही आणि आता पुन्हा हे आलेलं आसमानी संकट, किडीचं संकट, यामधून जर हा शेतकरी उद्या महाराष्ट्र, पूर्वीच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी महाराष्ट्र सगळ्यात देशामध्ये 1 नंबरवर आहे, हे कुणाला भुसणावं आहे। सोयाबीन आणि हे सोयाबीनचं याचं तातडीनं सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे, नाहीतर आत्महत्या पुन्हा वाढतील। सोयाबीनला मागच्या वेळेस भाव मिळाला नाही, आता सोयाबीनच्या बिमारीमुळे सोयाबीन नष्ट झालेलं आहे आणि सरकारने तातडीनं पंचनामे केले पाहिजेत आणि त्यांना मदत दिली पाहिजेत। पिटिशन दाखल करणार होते ओबीसीची। पिटिशनचा दाखल करण्यासाठी काही कागदपत्राची जुळवाजुळव आम्ही सोमवारलाच करणार होतो, पण एनी हाऊ ही पिटिशन शुक्रवारला सबमिट होईल। लाडक्या बहिणीचे काही म्हणजे त्यांना अपात्र ठरवलं जात आहे मराठवाड्यात। अपात्र काय, हळूहळू जिल्हा परिषद झाली की तुम्ही कोण ना आम्ही कोण, त्याचीच वाट पाहत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, लाडकी बहीण गेली, त्यामुळे लाडक्या बहिणींना आवाहन करतोय, अर्धे नावं कापलेच, आता उरले सुरले पुन्हा निवडणुकीनंतर कापणार आहेत, त्यामुळे सावध राहा। तुमचा वापर केला जातोय बहीण म्हणून, तुम्हालाच लुटण्याचं काम सुरू होईल आणि तुमच्या मताचा वापर करून तुम्हाला महागाईच्या खाईत लोटल्या जाईल। त्यामुळे माझी सगळ्या बहिणींना विनंती आहे की ज्यांचे नावं या सरकारने पूर्वी लाडक्या बहीण योजना दिली आणि रद्द केले असतील, त्यांनी यांचा एकेकाचा मोजून बदला घेण्याची तयारी ठेवा, तरच हे सुधारतील। स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस एकरा चलो। थँक्यू। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यांना मदत करा अशी कुठेतरी आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि सरकारवरती निशाणा देखील साधलाय।